नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं होतं इथे आता जीवा आणि नंदिनी हे दोघांसाठी खूपच जास्त करत असतात. म्हणजे नंदिनीचा आनंद निवास हातातून जाणार होतं तेव्हा जीवाने स्वतःची पर्वा न करता स्वतःच्या नावाची जमीन विकली, एफ-डीज मोडल्या. इतकंच नाही तर आजीचा हारसुद्धा त्याने नंदिनीचा आनंद निवास वाचवण्यासाठी विकला होता. मग आता नंदिनीसुद्धा जीवासाठी खूप काही करते. आजीचा हार परत आणण्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेले असतात आणि इथे जीवाचा मान सन्मान आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तिने परत आणलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, त्या दोघांमध्ये आता किती प्रेम वाढत चालले या गोष्टींचा अंदाज त्यांनासुद्धा आलेला नसतो. नंदिनीला तर जीवाबरोबर सुखी संसाराला सुरुवात करायचीच असते. फक्त जीवाच आपल्या पास्टमधून अजून व्यवस्थितरित्या मूव्ह ऑन झालेला नसतो, म्हणून तो आता त्या गोष्टींमध्ये पडत नसतो. पण प्रेक्षकांनो, आता तशी सिच्युएशन नाही आहे. आता इथे जीवाला कळतंय की नंदिनी त्याच्यासाठी किती आणि काय काय करते. लाईफ पार्टनरमध्ये अजून काय हवं असतं? एकमेकांना सुख-दुःखामध्ये समजून घेणं असू दे, एकमेकांच्या मनातलं ओळखणं असू दे आणि एकमेकांचा विचार करणं असू दे. इथे घरामध्येच नाही तर घराच्या बाहेरसुद्धा एकमेकांना मान-सन्मान देणं, आनंदाचा विचार करणं, एकमेकांची काळजी घेणं, या सर्व गोष्टी आपला पार्टनर जर आपल्यासाठी स्वतःहून करत असेल, तर मग अजून एका व्यक्तीमध्ये आपल्याला काय हवं असतं? तसंच काहीसं जीवाच्या बाबतीत झालेलं असतं. काव्याबद्दल त्याच्या मनात आधी काहीतरी असेल, पण आता तसं नाही आहे. आता त्याला कळून चुकलेलं आहे की नंदिनी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करते. त्याच्या आनंदासाठी ती वाट्टेल ते करू शकते आणि इथे नंदिनीने ते करून दाखवलेलं असतं. तिने जीवाच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्याचा मान सन्मान परत आणलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जीवा आता नंदिनीवरती खूपच जास्त खुश असतो. तो तिच्याबरोबर आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता जीवाने नंदिनीचे आणि त्याचे जे डिवोर्स पेपर असतात ते डिवोर्स पेपर फाडून टाकलेले असतात आणि तो नंदिनीला म्हणतो की नकोय मला डिवोर्स, मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नाही आहे. नंदिनी, झालं गेलं सगळं विसरून जा आणि प्लीज प्लीज माझा आता स्वीकार कर. माझ्याबरोबर तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य आता इमॅजिन नाही करू शकत. असा शब्द आता जीवाने नंदिनीला दिलेला असतो. डिव्होर्स पेपर हे त्याने स्वतःच्या हाताने फाडून टाकलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण तिला तर तसंही कधीच डिव्होर्स नको असतो. तर एका बाजूला प्रेक्षकांनो, नंदिनी आणि जीवा यांचं तर चांगलं आहे, पण इथे काव्याला आता कमीपणा देण्यासाठी, काव्याची वाट लावण्यासाठी इथे रम्या आणि वसूच्या हातामध्ये ते फुटेज लागलेलं असतं, ज्याच्यामध्ये काव्या इथे आता टक्स कॅफेमध्ये असते आणि त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. तर काव्याचा बॉयफ्रेंड हा दुसरा तिसरा कुणी नसून जीवा आहे. ही गोष्ट जेव्हा रम्या आणि वसू या दोघींच्या लक्षात येते, तेव्हा त्या दोघींनी घरामध्ये तमाशा करायचं ठरवलेलं असतं. तेव्हा इथे आता घरामध्ये कधी आणि कसा हा बॉम्ब फोडायचा असं रम्या म्हणत असताना, लवकरच आपण ज्या दिवशी आनंदाचा क्षण असेल त्या दिवशीचा बॉम्ब फोडायचा असं त्या दोघींनी ठरवल्यामुळे इथे आता त्यांनी तसंच केलेलं असतं. काव्य आणि जीवाचं जे काही फुटेज आहे ते सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, काव्य आणि जीवा या दोघांनी ठरवलेलं असतं की आपापल्या पार्टनरला आता हर्ट करायचं नाही आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता रम्य आणि वसू यांनी काव्य आणि जीवाचं सत्य सगळ्यांच्या समोर जरी आणण्याचा प्रयत्न केला होता, तरीसुद्धा काव्याने ते सगळं फेटाळून लावलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, काव्याने इथे सिद्ध केलेलं असतं की असं काही नव्हतंच. कारण तिला आता पार्थला आणि त्याचबरोबर नंदिनीला दुखवायचं नाही आहे. इथे आता बाजी हातातून गेलेली असतानासुद्धा काव्याने ती बाजी जिंकून दाखवलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, रम्या आणि वसू पुन्हा एकदा तोंडावरती पडलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये
कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं काव्याने छान आता परीक्षा दिलेली असते. तिला एक्झाम छान गेल्यामुळे इथे आता सगळ्यांसाठी पार्थने पाणीपुरीचा बेत आखलेला असतो. एका बाजूला इथे नंदिनीने आजीचा गेलेला हार परत मिळवलेला असतो. त्यामुळे आता घरामध्ये एक नाही तर दोन खुशी असतात. त्यामुळे इथे सगळेजण पाणीपुरी वगैरे खातात आणि मस्त एन्जॉय करत असतात. त्यानंतर इथे काव्य आणि पार्थ या दोघांना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आता पुढे जायचं असतं. पार्थ तर कधीपासूनच तयार आहे. फक्त काव्य थोडा वेळ घेत असते. पण आता काव्याने सुद्धा ठरवलेलं असतं की आपल्यावरती पारसारखा जीवापाड प्रेम करणारा पार्टनर आपल्याला नशिबाने मिळालाय. कधी-कधी नशीब आपल्या हातातून एखादी गोष्ट जरी काढून घेतो तरीसुद्धा कधी-कधी आपल्याला भरभरून देतो सुद्धा. त्यामुळे आपल्याला जे दिलं गेलेलं आहे आपण त्याचा आदर केला पाहिजे. जे आपल्या नशिबात नाही आहे, जे आपल्या नशिबात नव्हतं त्या हातून निघून गेल्याचं दुःख करण्यापेक्षा जे आपल्याला देण्यात आले, देवाने आपला चांगला विचार करून जे आपल्याला दिलेलं आहे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, असं काव्याला सुद्धा कळले आणि म्हणून ती पारचा विचार करायला लागले. तेव्हा इथे पुन्हा एकदा जीवा आणि काव्या या दोघांनी एकमेकांबरोबर बोलून गोष्टी आता सॉर्ट केलेल्या असतात. काव्या म्हणते की तू माझ्या डोक्यावरती का बरं पाणी मारलंस? कारण तिला ठसका लागलेला असतो पाणीपुरी खात असताना आणि ठसका लागल्यानंतर डोक्यावरती जोपर्यंत पाणी टाकत नाही तोपर्यंत ती शांत नाही होत आणि म्हणून जीवाने तिच्या डोक्यावरती पाणी टाकलेलं असतं. पण हे सत्य आता समोर येता येता राहिलेलं असतं की ही गोष्ट पार्थला माहिती नसताना जीवाला कशी काय माहीत की इथे काव्याला पाण्याने किंवा मधाने बरं वाटत नाही, तिच्या डोक्यामध्ये पाणीच टाकल्यावरती गप्प होते, हे जीवाला कसं काय माहीत? ते तर फक्त आमच्या घरामध्येच माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनी प्रश्न विचारते, पण जीवा म्हणतो की मी एका ठिकाणी वाचलं होतं की जर असा कुणाला त्रास झाला तर कधी कधी डोक्यात पाणी टाकलं तर छान वाटतं म्हणून. म्हणून मी हा प्रयोग केला, बाकी काही नाही, असं आता जीवाने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तरीसुद्धा काव्या म्हणते की हे बघ जीवा, माझी काळजी पुन्हा अशी घेत जाऊ नकोस, मी तुला आत्ताच सांगते. तेव्हा जीवा तिला म्हणतो की तू माझ्या नंदिनीची छोटी बहीण आहेस आणि पारदादाची बायको आहेस म्हणून तुझी काळजी घेतली, बाकी गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा काव्या म्हणते तरीसुद्धा जर ताईला संशय आला असता तर? हे बघ, तू सुद्धा आता ताईबरोबर तुझ्या कामाबरोबर सेटल झाला आहेस आणि होतोयस, ही चांगली गोष्ट आहे. म्हणून मला सुद्धा आता पार्थबरोबर माझं आयुष्य चांगलं सुरू करायचं आहे. मी आता पार्थचा विचार करायला लागले आणि खरंच सांगते आपण दोघेही मूव्ह ऑन झालो आहे मला माहिती आहे. आता आपल्या पास्टची सावळीसुद्धा आपल्या प्रेझेंटवरती पडता कामा नये. हे बघ, ताईने जर इथे एक एक सूत जुळवण्याचा प्रयत्न केला ना तर तेवढे तिच्या हृदयाचे तुकडे होतील मला माहिती आहे. त्यामुळे पुन्हा मला कितीही त्रास झाला तरी तू पुढे यायचं नाही. कितीही काळजी वाटली तरीसुद्धा मी नंदिनी ताईची बहीण आहे म्हणून सुद्धा तू माझी मदत करायची नाही, असं काव्याने सांगितलेलं असतं. कारण मला नंदिनी ताई आणि पार्थ या दोघांना सुद्धा अजिबात हर्ट करायचं नाही आहे, कळलं तुला जीवा? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणतो ठीक आहे, यापुढे मी लक्षात ठेवेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे त्या दोघांचं बोलणं क्लिअर झालेलं असतं आणि तेवढ्यातच इथे आता रम्याने सांगितलेलं असतं की काही झालं तरी हे फुटेज रिकवर व्हायला हवंच आणि तिने पुन्हा एकदा ते फुटेज रिकवर करण्यासाठी दिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ते फुटेज आता रिकवर करून तिच्या मोबाईलवरती पाठवण्यात आलेलं असतं. तेव्हा ती बघते तर काय, ती म्हणत असते की पार्थ आणि काव्या या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी आपल्याला भक्कम पुरावा मिळालेला आहे आणि तो पुरावा म्हणजे काव्य आणि काव्याचा बॉयफ्रेंड. तेव्हा इथे फुटेज बघत असताना रम्या म्हणत असते हे काय, काव्याबरोबर जीवा आहे? याचा अर्थ काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे का, असं प्रेक्षकांनो इथे आता रम्या म्हणत असते. तेव्हा वसू म्हणत असते बाप रे, म्हणजे जीवा आणि काव्या हे दोघेजण एकमेकांना अजूनही डेट करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो रम्या म्हणत असते की आई तू फक्त सांग आता हा बॉम्ब कधी फोडायचा आहे. तेव्हा रम्या म्हणत असते की मला तर आता राहवतच नाही आहे. वसू म्हणते थोडा धीर धर, चांगला दिवस असेल ना तेव्हाच हा बॉम्ब फोडायचा, असं ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो
इथे आता एका बाजूला काव्य आणि पार्थ दोघेजण एकमेकांना छान आता वेळ देत असतात, एकमेकांची मर्जी राखत असतात. काय आवडतं काय नाही आवडत असा प्रत्येकाने आता विचार केला जातो. काव्य आता पार्थच्या प्रेमात पडले म्हणून ती पजेसिव्हसुद्धा झालेली आहे त्याच्या बाबतीत. या सर्व गोष्टी पार्थला कळत आहेत, पण इथे पार्थला अजून समजलेलं नाही आहे की काव्याच्या मनात अजून नक्की चाललंय तरी काय. म्हणजे तिला आता डिवोर्स नको आहे ना, तिला आयुष्यभरासाठी माझ्याबरोबर राहायचं आहे ना नक्की, याचा विचार पार्थ करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर इथे नंदिनी आणि जीवा यांना काउन्सलरचा फोन आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला माहिती आहे का, या गडबडीत मी तुम्हाला सांगायला विसरले, काउन्सलरचा पुन्हा एकदा फोन आला होता. आपण या महिन्यामध्ये गेलो नाही ना, तर त्यांनी आधीसुद्धा फोन केला होता, तुम्ही डिस्टर्ब होतात म्हणून आपण गेलो नाही, पण आता आपल्याला जायला हवं, त्यांनी आपल्याला बोलावले. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, जाऊ दे ना, कशाला जायचं तिकडे, आता काय काउन्सलरची गरज आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे काउन्सलरची गरज नाही आहे का आता, आपल्याला त्यांनी बोलावले. तेव्हा जीवा म्हणतो, कशासाठी जायचं आहे आता. नंदिनी सांग ना, कशासाठी जायचं आहे. मला तिथे जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कारण आता मला तुला सोडायचं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हे काय बोलताय तुम्ही, तुम्हालाच तर डिवोर्स हवा होता ना. तेव्हा जीवा म्हणतो, हो तेव्हा हवा होता, पण आता ती परिस्थिती नाही आहे, मला आता डिवोर्स नको आहे. कुठे आहेत ते डिवोर्स पेपर. तेव्हा नंदिनी त्याच्या हातामध्ये पेपर देते. तेव्हा जीवाने ते पेपर फाडून तोडून टाकलेले असतात. तो म्हणतो, मला तुझ्याबरोबर डिवोर्स नाही घ्यायचं आहे नंदिनी, तुझ्याशिवाय नाही मी राहू शकत, तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य कसं जगू. अगं तू मला किती सपोर्ट केला आहेस, तू माझ्यासाठी किती काय काय करतेस, अजून मला माझ्या लाईफ पार्टनरमध्ये काय हवं आहे, मला काहीही नको आहे दुसरं, आणि मला आता तुझ्याशिवाय जगायचं नाही आहे. तू मला आयुष्यभरासाठी अगदी म्हातारं होईपर्यंत तू मला माझ्याबरोबर हवी आहेस, माझा त्रास सहन करशील ना, माझी रूम चकाचक ठेवशील ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, हे सगळं तुम्ही मनापासून बोलताय की आता मी जे काही तुमच्यासाठी केलं म्हणून बोलताय. तेव्हा जीवा म्हणतो, अजिबात नाही, तू जरी हे माझ्यासाठी नसतं केलंस ना, आजीचा हार परत नसता आणलास, तरीसुद्धा मला हा डिवोर्स नकोच होता नंदिनी, आणि तेव्हासुद्धा नको होता. तू डिवोर्स फाईल करायला गेलीस काहीतरी चुकीचं ऐकून. मी तुला म्हणणारच होतो की आपण डिवोर्स नको घेऊया, आपण आपल्या नात्याला, आपल्या मैत्रिणीला एक संधी देऊया, असं मी तुला म्हणणारच होतो. पण तेव्हा तू इतका गैरसमज करून घेतला होतास त्या चिठ्ठीचा की तू जाऊन डिवोर्स फाईल करून आलीस. मला नको आहे नंदिनी डिवोर्स, मी तुझ्यासमोर हात जोडतो, प्लीज तूसुद्धा मला डिवोर्स देऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने स्वतःहून डिवोर्स पेपर फाडल्यानंतर नंदिनी तरी काय बोलणार, नंदिनीला तर कधीच डिवोर्स नको हवा होता. तेव्हा नंदिनी जीवा एकमेकांना मिठी मारतात आणि आपल्या या नात्याला नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घरामध्ये छोटासा कार्यक्रम असतो, सगळेजण जमलेले असतात. तेव्हा रम्या इथे पार्थला म्हणत असते की पार्थ, अरे बायकोबरोबर इथे बसलायस, पण ही बायको नक्की तुला नवरा मानते का तुझी, की तुला न नवरा मानता दुसरंच कोणीतरी आहे तिच्या मनात. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, रम्या हे काय बोलतेस तू. तेव्हा वसू म्हणते, का गं तिच्यावरती का ओरडतेस. तेव्हा मान्नी म्हणते, तुम्हाला दोघींना काय झालंय, नंदिनी झाली की काव्या, काव्या झाली की नंदिनी, कुणाला ना कुणाला तरी तुम्हाला सतत दुखवायचंच असतं का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या म्हणत असते की पार्थ, तुला असं वाटत असेल ना की तू इतका चांगला असताना सुद्धा ही काव्या तुझा नवरा म्हणून स्वीकार का करत नाही आहे, तुझ्याबरोबर सतत का भांडत असते, असं तुला वाटत असेल ना की काव्याचं तुझ्यावरती प्रेम का नाही आहे. मी सांगते ना तुला मूळ कारण, कारण काव्य तुझ्यावरती कधी प्रेम करूच शकत नाही, कारण काव्याचं एका दुसऱ्याच मुलावरती प्रेम आहे, आणि तो कोण आहे तुला माहिती आहे. अरे थांब ना, तू तुझ्या डोळ्याने बघ, मी कशाला उगाच सांगू, मी तुला डिरेक्टली फुटेजेस दाखवते ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती फुटेज दाखवते, ते सुद्धा स्क्रीनवरती. तेव्हा इथे बिग स्क्रीनवरती आता जीवा आणि काव्या दोघेजणं कॅफेमध्ये भेटलेले असतात, ते फुटेज आता दाखवलं जातं. तेव्हा इथे काव्य आणि जीवा दोघेही घाबरतात, पण आता ही सिच्युएशन काव्याला सांभाळून घ्यायची असते, कारण तिला माहिती आहे की रम्या हे सगळं का करते, पार्थला आणि तिला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते फुटेज सगळेजण बघतात. जीवा इथे घाबरलेला असतो. रम्या म्हणत असते की आता काय म्हणायचे तुला काव्या, तुझा बॉयफ्रेंड हा जीवा नाही आहे का.
तेव्हा काव्या म्हणते, "अजिबातच नाही. अगं हे काय बोलतेस तू? मला आणि जीवाला एकत्र बघितलंस आणि ते फूल देताना बघितलंस, तर तुला असं वाटते की माझा बॉयफ्रेंड हा जीवा होता?" तेव्हा काव्या म्हणत असते की "पार्थ, तुम्ही या फुटेजबद्दल काय बोलाल?" तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की "ते गुलाबाचं फूल तेव्हा मीच इथे काव्याला दिलं होतं आणि त्या कॅफेमध्ये जीवाच्या आधी मीच गेलो होतो भेटायला." तेव्हा जीवा म्हणतो, "नाहीतर काय, माझी मीटिंग होती म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि ते गुलाबाचं फूल खाली पडलं होतं, ते मी उचलून दिलेलं आहे." असं आता जीवाने सांगितलेलं असतं. कुठलंही फुटेज इथे दाखवून आमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जर पुन्हा कधी केलास, तर मी तुझं थोबाड फोडून टाकेन, असं काव्य आता रम्याला म्हणालेली असते. आपला आणि आपल्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी इथे आता काव्या म्हणते की जी गोष्ट आता अस्तित्वातच नाही आहे, त्याच्यामुळे आपण आपला वर्तमान का बरं खराब होऊ द्यायचा, आणि ते सुद्धा या रम्यामुळे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता हातातली बाजी गेलेली असताना सुद्धा काव्या ती बाजी जिंकून दाखवते. कारण तिला आता आपला संसार वाचवायचा असतो. ती म्हणते, जी गोष्ट आता माझ्या मनातच नाही आहे, त्या गोष्टीमुळे मी नाही माझा संसार मोडू देणार. तेव्हा इथे काव्या म्हणते की त्या ठिकाणी जर दुसरा कुठला मुलगा असता आणि त्याने मला फूल दिलं असतं, तर तू तेच म्हणाली असतीस का, जे इथे जन्मेजयच्या बाबतीत म्हणालीस? त्या ठिकाणी पार्थ आले होते आणि ते फूल मला पार्थने दिलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते की पुन्हा जर माझ्या बाबतीत किंवा इथे जीवांच्या बाबतीत वाईट साईड बोललीस, तर मी ते खपून घेणार नाही. तेव्हा इथे रम्याला आता पार्थने चांगले खडे बोल सुनावलेले असतात आणि प्रेक्षकांनो, इथे काव्याने पुन्हा एकदा रम्याला तोंडावरती पाडलेले असते.